शहरात समाविष्ट झालेल्या 14 गावच्या नगर भूमापनाचं काम पुन्हा ठप्प झाल्यानं याबाबत भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी मुंबईत बसलेल्या अधिकाऱ्यांकडे बोटं दाखवित आहेत। सोलापूर शहरात समाविष्ट झालेल्या 14 गावच्या नगर भूमापनाचं काम पुन्हा ठप्प झालं आहे। हे काम पूर्ण करून हद्दवाढ भागातील मिळकतदारांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचं नियोजन जिल्हा प्रशासन, महापालिका आणि भूमी अभिलेख कार्यालयानं केलं होतं। या कामाला ब्रेक लागला आहे। भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी मुंबईत बसलेल्या अधिकाऱ्यांकडे बोट दाखवत आहेत। महापालिकेची हद्दवाढ करताना शहराच्या आजूबाजूची 14 गावं शहरात समाविष्ट करण्यात आली। या गावांचं नगर भूमापन झालं नाही। या क्षेत्रातील भूखंडाची हद्द आणि क्षेत्रफळ निश्चित झालं नाही। शहरात प्रॉपर्टी कार्डच्या आधारे जागांचे खरेदी विक्री व्यवहार होतात। हद्दवाढ भागात 7-12 उतार्यांच्या आधारे व्यवहार केले जायचे। हे 7-12 उतारे 8 वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी अचानक रद्द केले। सध्या 7-12 उतार्यांशिवाय अनेक व्यवहार सुरू आहेत। दरम्यान महसूल विभागानं 25 मार्च 2022 रोजी हद्दवाढ भागाचं भूमापन करण्याचा निर्णय घेतला। 3 महिन्यांनी एका पथकाची नियुक्ती केली। या पथकानं नेहरू नगर भागाचा सर्व्हे केला। त्यानंतर काम ठप्प झालं आहे।